गरीब भावाची कन्या यामधील दुसरा भाग. जर तुझी मुलगी इतकी बुद्धिमान आहे तर हा रेशमी धागा तिच्याकडे घेऊन जा आणि तिला सांग उद्यापर्यंत माझ्यासाठी एक पंचा विणून दे. गरीब भाऊ तो पातळ रेशमी धागा घेऊन घरी पोचला तेव्हा तो चिंता आणि दुःखाच्या सागरात बुडाल्यासारखा दिसत होता. मुलीने विचारल्यावर तो दुःखी स्वरात म्हणाला, आपलं तर भाग्यच तुटलं आहे मुली. बादशहाने आदेश दिला आहे की तू या रेशमी धाग्यापासून त्यांना पंचा विणून द्यावा. बाबा, तुम्ही काळजी नका करू. मुलीने तो धागा आपल्या वडिलांच्या हातातून आपल्या हातामध्ये घेतला आणि ती म्हणाली, झाडूमधून एक काडी काढून ती आपल्या वडिलांना देऊन म्हणाली, तुम्ही लगेच बादशहांकडे जा आणि त्यांना सांगा की त्यांनी या काडीपासून ताक बनवून द्यावा. मग मी उद्यापर्यंत त्यांच्यासाठी पंचा विणून देईल. तो पळत पळत बादशहांकडे गेला. त्याने बादशहाला सांगितले की त्याच्या मुलीला काय हवे आहे. बादशहाला लक्षात आले की गरीब भावाची मुलगी खरोखरच बुद्धिमान आहे. अशा बुद्धिमान मुलीला भेटले पाहिजे. म्हणून बादशहाने त्याला आदेश दिला, आम्ही तुझ्या मुलीच्या भेटीला येऊ इच्छितो. तिला सांग की उद्या सकाळी स्वतः इकडे यावे. पण लक्षात ठेव की ती वस्त्रहीन नसावी व तिने वस्त्र घातलेले नको. ती पायी पण नको आणि कोणत्याही स्वारीवर नको. तिने कोणतीही भेट आणू नये व विना भेटही येऊ नये. गरीब माणसाने बादशहाचा आदेश ऐकला तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याच्या मुलीची आता धडगत नाही. पण हा आदेश ऐकून त्याची 7 वर्षाची मुलगी हसायला लागली. मग म्हणाली, बाबा, तुम्ही दुःखी नका हो. जरा शिकाऱ्यांकडे जाऊन त्यांच्याकडून माझ्यासाठी एक जाळे, एक जिवंत ससा आणि एक जिवंत कोंबडा विकत घेऊन या. तो गेला आणि एक जाळे, एक ससा व एक कोंबडा विकत घेऊन आला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच गरीब भावाच्या मुलीने आपले सर्व कपडे काढून मासे पकडायचे जाळे अंगावर लपेटले. मग हातात मुलीने महालात बादशहाला वाकून मुजरा केला व म्हणाली, बादशाह सलामत, मी तुमच्यासाठी भेट आणली आहे. असे म्हणून तिने कोंबडा पुढे केला. पण बादशाह याला पकडणार इतक्यात तिने तो सोडून दिला. तो उडून पळून गेला. बादशाह खुश होऊन म्हणाला, मी जसा हुकूम दिला होता तसेच तू करून दाखवलेस. आता मला सांग की तुझे वडील तर खूप गरीब आहेत, मग तुम्ही पोट कसे भरता? माझे वडील सुक्या जमिनीवर मासे पकडतात आणि मग मी ते पदरात पकडून घरी घेऊन येते आणि मग त्याचा रस्सा बनवते. मूर्ख मुली, सुक्या जमिनीवर मासे कसे राहतील? बादशाह रागाने म्हणाला, जर सुक्या जमिनीवर मासे राहू शकत नाही तर एक गाडी पिलाला जन्म कशी देऊ शकते? तुम्ही एक बुद्धिमान बादशाह असून तुम्हाला इतकेही कळू नये. मुलीने लगेच उत्तर दिले. बादशाह तिच्या बुद्धिमत्तेवर प्रचंड खुश झाला. त्यांनी पिल्लू गरीब भावाला दिले व श्रीमंत भावाला तुरुंगात बंद केले. याबरोबरच त्याने गरीब भावाच्या मुलीला भरपूर इनामही दिले. त्यानंतर गरीब भाऊ सुखात आयुष्य जगू लागला. जशास तसे. कथा आवडली असल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.